वाडा संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची एक विशेष ओळख. 2-3 शतकांपूर्वी बांधलेले हे वाडे आजही निसर्गाचे तडाखे सहन करत अगदी दिमाखात उभे आहेत. हे वाडे पूर्वीच्या स्थापत्यकलेचे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात पाबेघाट रस्त्यावर छत्र खामगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. याच गावामध्ये साधारण 250 वर्ष जुना एक चौसोपी वाडा, एक दुर्मिळ विहीर आणि एक जुने मंदिर आहे. आणि आज मी निघालोय याच गावाच्या भेटीला. आजी ती विहीर कुठे आहे? विहीर कसली आहे? ते जुन्या काळातली विहीर आहे तुमच्या गावात, इथे कुठे? ती खाली आहे वाड्यावरची. ती शिवपिंडी सारखी विहीर आहे, ती कसली? पिंडी सारखी मंदिराच्या मागे आहेत बोलले. मंदिराच्या माग, मग शंकराच्या मंदिराच्या मागे जा. रोड आहे चांगला आता. अच्छा, लांब आहे का अजून गाव? आता वर आहे, अजून देवळापाशी जायचं. बरं ठीक आहे. हा, तिथे आहे. चल. मंदिराच्या पाठीमागच आहे ती. चल. हा आहे आहे. गावात पोहोचताच गावगाडा टिकून ठेवणाऱ्या पिढीचे दर्शन झाले. बाबा तिथे विहीर आहे ना, एक विहीर आहे ना, विहीर अशी शिवपिंडी सारखी. कुठे आहे ती? अच्छा, गाडी जाते का? गाडी जाईल. इथे मंदिर आहे, त्याच्या ह्या साईडला ती विहीर आहे कुठेतरी. कुठे शोधणार? गवत बरेच वाढल्याने मला एकट्याला इथे विहीर शोधणे थोडे अवघड होते. ते इथं विहीर आहे, ते कुठे आहे? विहीर विहीर तिथं विहीर आहे ना, इथं एक. कुठे आहे ती? पिंडीची विहीर, पिंड टाईप आहे. तिथून गेलं ना सरळ, गाडी जात नाही तिकडे, जाते गाडी शेवट जाते नाव. मी त्या घरापर्यंत गेलो होतो, पण तिथं काय मला घरापाशी आहे ना, गाडी लावा. घरापाशी गाडी लावा, नाही ते गाडी इथंच लावा, ते साईडला लावा गाडी. ते घराच्या पुढून सरळ गेलं ना, नाही का रोड गेलेलं आहे सरळ, ते सरळ जायचं. समोरच विहीर आहे, जुनी विहीर आहे प्राचीन काळातली. बरं. हे बघा, इथे खामगाव छत्र आहे ना. खामगाव छत्र, छत्र म्हणजे अन्नछत्र होते पूर्वीचे गावं. आणि या गावामध्ये ही पाय विहीर आहे. आणि विहीर दाखवायला मला गावातले काही तरुण मित्र आलेत. काय नाव दादा तुमचं? अविनाश यादव. तुमचं? तुषार तोडकर. आर्यन गायकवाड. तुमचं दादा? आता विहिरीची रचना पाहिली तर ही पण पाय विहीर आहे. मी कादव्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आधी, तशीच सेम. ह्याच्यामध्ये देवकोष्ट आहेत 2 साईडला. इथे एक आहे आणि बऱ्यापैकी खराब झाले, भरली पूर्ण. पण
त्या साईडला पूर्ण कठडे बाकी आहेत त्याचे, म्हणजे जे रहाट असतं त्याची जागा अजून शिल्लक आहे तिथे. हे बघा रहाट असतं ते अजून आहे बऱ्यापैकी तिथं. सुगरणीची घरटी आहेत, बरीच झाडं वाढलेत. हे पाणी प्यायला वापरायचे आहेत का पहिली? झरा आहे का याच्यामध्ये? हो का? किती सुंदर आहे विहीर पण ही. मी म्हणलं तरी चाललं नाही, वापरतच नाही पण म्हणलं. विहीर पाहून मी महादेवाच्या मंदिराजवळ आलो. पूर्वी हे पूर्णपणे लाकडामध्ये मंदिर होते. उत्तर पेशवाईतील श्री त्र्यंबक नारायण परचुरे यांनी साधारण 1789च्या दशकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. सध्या याच परचुरे घराण्यातील श्री विवेक परचुरे आणि त्यांचे वडील कैलासवासी श्री सुरेश परचुरे यांनी नव्याने आता या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची इथे नोंद आढळते. एक कीर्तिमुख आहे आणि वरती ललाट बिंबावर गणपतीची प्रतिमा कोरलेली आहे, म्हणजे हे शिवमंदिर आहे. खूप मोठी शिवपिंडी आतमध्ये. समोर देवकोष्ठामध्ये काही मूर्त्या ठेवल्यात. महादेवाची ही पिंड ही घोटी पाषाणातील असून पिंडीवर नित्याभिषेक व्हावा म्हणून श्री परचुरे यांनी इथे एक पुजारी नेमला आहे. महाशिवरात्रीला इथे दरवर्षी उत्सव असतो. मंदिराच्या समोरच आपल्याला ही एक जुनी वास्तू दिसते. ही वास्तू उत्तर पेशवे काळातील श्री त्र्यंबक नारायण परचुरे यांचा साधारण 250 वर्ष जुना वाडा आहे. घडीव दगडी जोत्यांवर विटांचे केलेले हे बांधकाम आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्र्यंबक नारो यांनी 1789 साली कोकणातून घाटावर येणाऱ्या वाटसरूंसाठी या वाड्यामध्ये अन्नछत्र सुरू केले होते. या अन्नछत्रावरूनच या गावाला खामगाव छत्र हे नाव पडले असावे. वाड्याच्या मधोमध चौक असून चौकामध्ये एक रेखीव तुळशी वृंदावन आहे. आजी नमस्कार. हा वाडा एकूण 120 खणांचा आहे. आजी तुम्ही राहता का इथं? एकटाच राहता? नाही, मुलं आहेत ना माझी. आहेत का? नाते लेकरे मुलं आहेत. निसर्गाचे तडाखे सहन करत लाकडी खांबांवर आज देखील ही वास्तू तशीच उभी आहे.
परचुरे यांच्या आताच्या पिढीने देखील त्यांचा हा अनमोल वारसा अगदी नेटाने सांभाळला आहे. तिकडं काय देवघर आहे का तिकडं? हा आहे ना. जाऊ का? हो जा. इथल्या प्रत्येक गोष्टीमधून एक काळ डोकावत होता. हा फोटो जे पुजारी होते त्यांचा आहे का? हा पहिले पहिले होते ना बाबा होते ना यांचे त्यांच्या आधीचे. कोण? त्यांचं नाव काय होतं आजी? कुणाचा? त्यांचा फोटो इथे अण्णा काका हे. अण्णा काका ना. हा आवतून. सिद्धूचे काय सिद्धूचे कोण होते? हा सिद्धूचे कोण होते? सिद्धूचे सिद्धूचं नव्हतं कोणी. त्यांचे कोण होते माहिती? एवढ्या वाड्यामध्ये तुम्ही कसं काय राहता? हा सवय लागली आता मला. सवय लागली. पहिल्यापासून आहे आम्ही, आताच नाही, हो का? पहिल्यापासून आहे. पूर्वी या वास्तूमध्ये कित्येक वाटसरूंनी इथल्या चवदार शिदोरीचे 2 घास चाकले असतील. साखरेच्या रूपामध्ये पूर्वीची ती परंपरा आज देखील इथे अविरतपणे चालू आहे. केवढे मोठे बत्ते ते. तिकडे की याला तर पकडायला कडे वगैरेच अजून. हा पूर्वी या अन्नछत्रामध्ये वर्षाला साधारण 20 ते 25 हजार लोक जेवण करून जायची. चौकाच्या 4ही दिशेला दोघही सोपे आणि आतमध्ये काही खोल्यांची रचना आहे. वाड्याचा हा भाग बैठकीच्या सोप्याचा भाग आहे. एक वासरू कसलं सुंदर आहे. भिंतींना केलेला मातीचा गिलावा आजही तसाच आहे. या भागामध्ये पाहुण्यांची उठबस असल्याने अशा ठिकाणी चित्रशलाका पाहायला मिळतात. पूर्वी या वाड्याने हजारो लोकांची वर्दळ अनुभवली असेल. गतकाळातील आठवणींना उरामध्ये घेऊन हा वाडा आजही शांत उभा आहे. इथे आतमध्ये भुयारी मार्ग होता असं बोलता येते, पण ते आता बंद केलं ना. छोटासा आहे. आणि असे बत्ते बरेच जागी आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. दरवाजांची रचना बघा. हे बघा, हे दरवाजा आतमध्ये येऊ नये म्हणून. हो, हे किल्ल्यांवर असतं. कुलूप वगैरे नव्हतं पहिलं काय. आणि इथून एक पर्यायी छोटासा बाहेर दरवाजा जायचा असतो आहे. बाहेर जायला. काळाच्या ओघामध्ये अशा अनेक वास्तू आज लोप पावत चालल्या आहेत. पण तरी देखील एखाद्या वास्तुपुरुषासारखा हा वाडा आजही दिमाखात उभा आहे. हे बघा, ह्या मंदिराच्या पाठीमागे काही विरगळी आहेत सांगतायत. हे बघा, खाली जे पडलेले आहेत तिथे ना, ते पण स्मृतिशिरा, विरगळी आणि ते दीपस्तंभ असतील. दीपस्तंभ.
आणि बऱ्याच वास्तू आहेत जुन्या या गावामध्ये, असे विरगळी आहेत, स्मृतिशिळा आहेत, तो वाडा आहे, हे शिवमंदिर आहे. आता इथे एक नागाची मूर्ती आहे. इकडे नागाची ती पण लई दिवस झाले. बरं येऊ का? धन्यवाद. हो. कधी या भागात आलात तर या वाड्याला नक्की भेट द्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.